मला वाटतं उद्धव ठाकरे डायलॉगबाजी आणि अशा प्रकारची टीका करण्यापलीकडे रचनात्मक काहीच करू शकत नाहीत. कारण राज्याचे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं कारभार घरात बसून केला हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. अगदी कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते, घरातनं बाहेर पडले नाहीत. 600 कोटीच्या संदर्भात सीएम रिलीफ फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाहीत. आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे का, तर 100% मिळाली पाहिजे. कारण एवढं अतोनात नुकसान झालं आहे ज्याचं गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. 3 नेते आज राज्य सरकारचे प्रमुख ग्राउंडवर आहेत. स्वतः मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जात आहेत, संवाद साधत आहेत. अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. एकनाथ शिंदे साहेब तर स्वतः मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं दुःख दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तुम्ही काय केलं? तुम्ही पिकनिकसारखा त्या ठिकाणी एक दिवस गेलात. बरं, तुम्ही बाहेर बोलत असताना काजू बदाम पिस्ता खात संजय राऊत आत होते. त्याच्यामुळे तुमचं पुतणा मावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. देवेंद्रजी गृहमंत्री अमित शाह साहेबांना ते आणि एकनाथरावजी भेटले, त्यावर थांबले नाहीत. मदतीसाठी काल त्या ठिकाणी दस्तूरखुद्द पंतप्रधानांना भेटले. आणि मला वाटतं जेवढे काही सोर्स आहेत ताकदीनं शेतकऱ्याला ताकद देण्याचा प्रयत्न, दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे फडणवीस सरकार त्या ठिकाणी करतं आहे. उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं, लाईव्ह करणं, या पलीकडं शेतकऱ्यांच्या प्रती त्यांना कुठलीही कणव नाही. त्यांना शेतीतलं काही समजत नाही, तेही मान्य करतात. मला काही समजत नाही म्हणजे आपला विषय संपून टाकतात. त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो, त्या ठिकाणी मदतीची परिमाणं काय असतात, कशाला थांगपत्ता नाही. केवळ राणा भीमदेवी थाटात यायचं, 2-4 शिव्या घालायच्या, मोठमोठ्या त्या ठिकाणी घोषणा करायच्या, मागण्या करायच्या, या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत. पण पंतप्रधानांच्या भेटीवरती सुद्धा ते थेट बोलतायत की तुम्हाला डोळ्याने सगळा महापूर दिसतोय, तर मग चर्चा कसली करता, तुम्ही सरसकट कर्जमुक्ती करायला हवी. मला वाटतं ते राज्याचे मुख्यमंत्री होते, प्रशासन कधीच त्यांनी समजून घेतलं नाही. आणि बोलतात यांना प्रशासन काय कळतं. मदतीचे काही निकष असतात, त्या पलीकडे जाऊन निकष डावलून मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हीच त्या ठिकाणी डोळ्यावर झापड बांधले, त्याच्यामुळं बेमालूनपणे तोंड चालवायला काही अक्कल लागत नाही. अंगलट आल्यावरती मुख्यमंत्री कुठेतरी विषयाला पाठे फोडतायत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आणि ते म्हणतात की सीएम रिलीफ फंडाबाबत जे काही तुम्ही बोलताय त्यावरती मी बोलायला तयार आहे, आव्हान त्यांनी एक प्रकारे त्यांना दिलेलं पाहिलं. बोलायला तयार आहे तर अडवलंय कुणी? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय, सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले काय नाहीत? बोलायला तयार आहे, मग ते बोलायला तयार आहे, कशाला बोलून टाका ना. आपल्याकडे उत्तर नाही, त्याच्यामुळं मी बोलायला तयार आहे, आव्हान स्वीकारायला तयार आहे. अरे, असे वैयक्तिक आव्हानं एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे. कधी काळी शिवसेना होती, सामाजिक बांधिलकीतनं मदतीचा ओघ त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा, शेतकऱ्यांना जायचा. जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करतायत, तुम्ही काय करताय? तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय. बाळासाहेबांची 80% समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळून ठेवलीत उद्धवजी. हे महाराष्ट्र बघतोय. 50,000 रुपये सह कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत, अशी एक मागणी त्यांनी केली. मला वाटतं हे काम गतीनं सुरू आहे. मागणी येते. खरं आहे की हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याचं 5 वर्ष तरी शेती उभी राहील की नाही अशी शंका आहे. अशा वेळेला ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलं आहे. काय करता येईल, जास्तीची मदत कशी करता येईल, यासाठी मुख्यमंत्री काल प्रधानमंत्र्यांना भेटून आलेत. महाराष्ट्राचे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या जाऊन कृषी विभागाशी संपर्क साधून चर्चा करत आहेत. आणि मला वाटतं शेवटी ही प्रोसेस आहे. जेवढं गतीनं जास्तीचं काय देता येईल तो प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे हे संवेदनशील सरकार आहे, हे बळीराजाचं सरकार आहे. दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही,
यावर महाराष्ट्रातील जनतेचा आणि शेतकऱ्यांसुद्धा विश्वास आहे. त्यांचा आरोप आहे की महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत, त्यामुळे 50,000 एकरी मदत देत नाही आहेत. बिहारमध्ये 75 लाख महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये त्यांनी जमा केलेले आहेत. मला वाटतं राजकीय टीका टिप्पण्यांपेक्षा उद्धवजी जरा शेतकऱ्यांची आसवं पुसायला जा. केवळ त्या ठिकाणी राजकीय कोट्या करणं, राजकीय आपल्याला निवडणुकीत आहे ना, एकमेकांवर आरोप करू, प्रत्यारोप करू, राजकीय एकमेकांचं जे काय करायचं ते वस्त्रहरण करू. पण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. तुमची उणीधुणी हेवेदावे शेतकऱ्याला नको आहेत. राजकारण करायची वेळ असते. आज संकटात शेतकरी आहे. ही राजकारण करायची वेळ नाही. बळीराजाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला ते अजिबात आवडत नाही. भाजपला ना महाराष्ट्रामध्ये ना केंद्रामध्ये प्रशासन चालवता येत नाही असं देखील उद्धव ठाकरे बोलतात. तिसरी टर्म देशाचे पंतप्रधान कसं प्रशासन चालवतं हे देश पाहतोय. उद्धवजी ठाकरे साहेबांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसते. या ठिकाणी इज डुईंग बिझनेस आहे. आज त्या ठिकाणी देवेंद्रजींनी प्रशासनात कशी गतिमानता आणले, पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय. ज्याने 2.5 वर्ष हातात पेन घेऊन कधी सही केली नाही त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या. ज्याने मातोश्रीत बसून कधी मंत्रालयात 1-2 दिवस 2.5 वर्षाच्या कालावधीत आले त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या. ज्याने कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्यांनी प्रशासनाच्या बैठका कराव्या, बैठकीविषयी बोलावं. मला वाटतं वेल ॲडमिनिस्ट्रेटर देवेंद्रजी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. उद्धवजींच्या शिफारशीची गरज नाही. भाऊ, एक वेगळा प्रश्न होता. नवरात्र उत्सव सुरू आहे, मात्र कुलाब्यामध्ये देवी देवतांची विटंबना करणारं एक चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्या पोलिसांनी सध्या या आर्ट गॅलरीवरती गुन्हा दाखल करत ती आर्ट गॅलरी बंद केलेली आहे. मात्र महाकाली मातेचं विटंबन करणारे चित्र त्या प्रदर्शनात पाहायला मिळेल. या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारचं विटंबना करणं योग्य नाही. यामागे कोण आहे, काय केलं याचा पोलीस शोध घेतील. जर आता तक्रार त्या ठिकाणी झाली असेल तर गंभीर आणि कडक अशी कारवाई पोलिसांनी करावी आणि अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत. हिंदू देवदैवतांच्या विटंबना करून भावना हिंदूंच्या दुखावणार नाहीत याची काळजी पोलीस निश्चित घेतील. भाऊ, एकीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढू महायुतीमध्ये, मात्र दुसरीकडे पुण्यात आणि ठाण्यामध्ये एकत्र लढणार नाही स्वबळावरचा नारा कुठेतरी देताना पाहायला मिळतो. कोणी दिलाय? गणेश नाईक असतील, त्यानंतर नाही, मला वाटतं प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरणानुसार भूमिका जाहीर करत असतात. तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल. आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही, निर्णय नाही. महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सध्या भूमिका आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या बाहेरच्या राज्यातून आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स लावले होते, ते मुंबईत पाहायला मिळत आहेत. आता आय लव्ह महादेव असंही एकंदरीत सोशल मीडियावर व्हायरल ना. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर फेकून उकडून दिले पाहिजेत. या ठिकाणी देशभक्तीत चालणार. इथे कोण जातीय धार्मिक जर त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, इथे फालतू स्तोम हिंदुस्थानात खपवले जाणार नाहीत. हा देश हिंदुत्व विचारधारेचा आहे, राष्ट्रवादी विचारधारेचा आहे आणि आय लव्ह महादेव त्याचं स्वागतच करण्यात येईल. साहेब, एक असा वेगळा प्रश्न होता. थोडा कबूतरखान्यावरून पुन्हा एकदा वाद रंगताना दिसतोय. हायकोर्टाने जे निर्देश दिले होते की 500 मीटरच्या अंतरावरती कुठे जागा असेल तर तिकडे कबूतरखाने उघडू शकतात, पण त्यावरून आता सुनील राऊत म्हणतात की शहरी भाग म्हणजे आपण साऊथ मुंबई आणि उपनगरमध्ये ही भांडण लावायची एकंदरीत आता सगळं यंत्रणा भाजपवर असते. नाही, भाजपची भूमिका स्पष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कोर्टाचा आदेश आहे, त्याच्या अनुसरून सुवर्णमध्ये काय काढता येईल याचा शासन स्तरावर प्रयत्न आहे. निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारची तेढ निर्माण होणार नाही यावर सरकार दक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.